नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण सांजोऱ्या कशा बनवायची ते रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीकवाला रवा घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे 1 वाटी. आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. या ठिकाणी त्याच्यामध्येच हा रवा घालून घेणार आहे. त्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. रवा भाजताना मी थोडंसं तूप घातलेलं आहे. तुपामुळे छान असा आपला रवा भाजला जाईल. बारीकवाला रवा थोडासा घ्यायचा आपण. जर आपला रवा थोडा मोठा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता तुम्ही. सांजोरीचं सारण बनवण्यासाठी हा रवा वापरणार आहे मी. आमच्याकडे तांदळाचा साठा आतला बनवतात आणि त्याच्या पण बनवतात सांजोऱ्या, पण मी तुम्हाला आज रव्याच्या साठ्यापासून बनवलेली सांजोरी दाखवणार आहे. एक वाटी गुळामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. त्याचा आपण पाक करणार आहे. थोडंसं वितळवून घेऊया याला आपण आणि मग याला थंड करून घेणार आहे आपण. रवा छान भाजून घेणार आहे आपण. लालसर रवा झाला की आपण याला थंड करून घेणार आहे. पाकसुद्धा आपण थंड करून घेणार आहे. मग याच्यामध्ये वेलचीची पावडर घालून आपण याला थंड करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. रवा आपला छान भाजून झालेला आहे. या ठिकाणी पाकही तयार झालेला आहे. मी गॅस बंद करत आहे. आता आपण हे दोन्ही थंड करून घेणार आहे. याच्यामध्ये वेलचीची पावडर घालून मिक्स करून घेणार आहे आणि असंच सारण 5-6 तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी पुऱ्या लाटण्यासाठी पीठ मळून घेणार आहे. या ठिकाणी मी साधारण 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. थोडंसं मोहन घालून आपण याला मळून घेऊया आणि पीठसुद्धा भिजण्यासाठी ठेवून देणार आहे आपण. पाक आपला थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा आता रवा घालून घेणार आहे. त्याच्यामध्येच मी वेलची पावडर पण घालून घेतलेली आहे. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. असाच रवा आता आपण भिजण्यासाठी सारण ठेवून देणार आहे. 5-6 तास भिजल्यानंतर आपलं हे सारण सांजोरीचं तयार झालेलं आहे. इकडे पीठ मळून ठेवलेलं पुरीचं ते पण आपलं छान भिजलेलं आहे. आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया किंवा दुसऱ्या पद्धतीने पण कशी बनवायची सांजोरी ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया. मग त्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहे आणि पॅक करून घेणार आहे दोन्ही साईडने आपण. पुरणपोळीचा उंडा आपण ज्याप्रमाणे भरतो ना तसंच मी सारण ह्या गोळ्यामध्ये भरून घेत आहे आणि मग आपण पॅक करून लाटून घेणार आहे. गोळा मी बनवून घेतलेला आहे. आता आपण याला लाटून घेऊया. सांजोरी माझी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण अशाच सगळ्या तयार करून घेऊया, मग एकदमच आपण तळून घेणार आहे. या ठिकाणी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण सांजोरी तळून घेऊया. दोन्ही साईडने आपण छान अशा लालसर होईपर्यंत सांजोऱ्या तळून घेणार आहे. सगळ्या सांजोऱ्या माझ्या
तळून झालेल्या आहेत. बघा कशा दिसत आहेत, टम्म फुगलेल्या पण आहेत. तर तुम्हीही नक्की बनवून बघा घरच्या घरी ही रेसिपी. आणि तुमच्या भागामध्ये सांजोऱ्यांना काय म्हणतात तेही मला सांगा. ही माझ्या आईची रेसिपी आहे. मला खूप आवडतात सांजोऱ्या, म्हणून आज मी ही तुमच्यासोबत सांजोऱ्याची रेसिपी शेअर केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.